सगळं बरोबर आहे, आमची चूक आहे. ती म्हणती नंदाची या पोरे, खरे चोरी केली नंदाची या पोरे, शक्ती भक्ती म्हणतो. चोरी केली खरे, पण कोणी नंदाची या पोरे, कारण तोच म्हणाला होता मी गोकुळामध्ये येईल आणि तुमच्यात बदल करीन. मग ही चोरी खरी केली ना, आमच्या घराने चोरी मला करते, दुसरी करता करते नाही. असं असतं, याला पुरावा लागतो महाराज. आता आपल्या चोरीला पुरावा लागतो की नाही, यानं चोरी केली कशावरून, मग त्याला पुरावा लागतो. काही केलं पुरावा सापडत नाही, काही केला पुरावा लवकर सापडतो, काही केलं त्याच्याकडून सापडतो. शाळेमध्ये 2 पोर उशीर आले, 2 मुलं. मग शिक्षकाने एखादा उभा नाही, शाळेत उशीर का आला रे, ते गुरुजी येता येता माझा 1 रुपया हरवला. मग बस खाली. दुसऱ्याला म्हणतो तू का उशीर आला, ते गुरुजीने त्याच्या 1 रुपये पाहिजे उभं सापडला पुरावा, पाहायची गरज नाही ना. आणि काही काही हा पुराण कथेचा केशव नामयाचा आणि हा ब्रह्मविद्येचा, आणि तुम्ही याला धरू आणि हा काहीसा येईल आणि हे सापडणार आहे बाबा. बरोबर हे म्हणे ही चोरी त्यानंच केली कशावरून, म्हणती नंदाची या पोरे, खरे चोरी केली आज नंदाची या पोरे. पण बाकीचे चोर वेगळे हा चोर वेगळा. बाकीचे चोर घरातून चांगली वस्तू घेऊन जातात आणि वाईट वस्तू घेऊन देतात, पण हा तसा नाही करीत. अगोदर घ्यायला त्याच्या भक्ताच्या वाईट कर्माचा नाश करतो, त्या भक्ताकडचे वाईट कर्म त्याचा नाश करतो आणि चांगला भोग त्याला भोगायला ठेवतो. तुम्ही बघा गणपती म्हणता सुख करता दुःख हारता वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवी शब्द विघ्नाच्या वार्तात आला पाहिजे, मग त्याचं हे मग बोलतो बघा. सुखाचा करता दुःखाचा हरण करणारा आणि विघ्नाची वार्ता शिल्लक न ठेवणारा. काय विघ्नाची वार्ता शिल्लक न ठेवणारा तो सुखाचा करता दुःखाचा हरण करणारा. आपल्याला सुखाचा दुःखाचा वातावरण सर्व कधी त्याच्या म्हणून असा दुसरा चोर नाही. पण ज्याने एखाद्या मावशीच्या हाताने काढलं गोड होतो. याच्यात पाहिजे काय गोड गोड मारत आणि खरं वार कार्यक्रम चालले ती पा काय तयारीन नाशी हे दुसऱ्या वाईट कर्माचा नाश दुसऱ्याला काढता येत नाही. हे 3ऱ्या चरणामध्ये. पण ज्यावेळी त्या गवळणमध्ये चर्चा सुरू झाली आपल्याला असं का झालं तर एक गवळण म्हणी कारण भगवंताला सांगितलं गवळणी म्हणायला लागले तुम्ही नेहमी रूपाला या जा अवतारला या जा, तेव्हा तुम्हाला नेहमी येता येत नाही ना, कारण मला पुरावा द्यावा लागेल, आई वडिलाचा पुरावा द्यावा लागेल ना. तसं कसं काय जमीन उगून कसं काय पुरावा पाहिजे की नाही, साक्षी आणि पुरावा तसं कसं काय येते. मग आई वडिलाचा पुरावा द्यावा लागेल. मग भगवंताचे 3 गुण होते आस्ती भाती आणि प्रिय. आस्ती भाती आणि प्रिय.
आज ती म्हणजे असली भाती म्हणजे भाती प्रिय म्हणजे आकर्षकता. आता पहिलं ते होतं का तो? पहिले काय होतं? पहिले ते, नंतर तो, नंतर ती आणि नंतर पुन्हा तो. बर का? आता तेचा तो झाला, तोचा ती झाला, तीचा पुन्हा तो झाला. ध्यानात राहील ना? तेचा तो झाला, तोचा ती झाला आणि तिचा पुन्हा तो झाला. आता सांगतो कसं ते. आता ती हे बघा, तो हा मूळ पुरुष, तो हे पुरुषलिंगी आणि ती हे स्त्रीलिंगी आणि ते हे नपुंसकलिंगी. तो निर्विकारी आहे ना, निर्विकारी होता. आता तिथे मात्रा येतो, तिथे लक्ष ठेवा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले ले निर्गुण, उघडे पंढरपुराशी ले निर्गुण, भक्त पुंडलिका देखिले ना. मग देखिले म्हणल्यानंतर पाहिल्यानंतर तो चरण चौकीनं पाहिलं ना, आणि पाहिल्याच्या नंतर मग पाहायला कसं पाहिजे? सगुण स्वरूपाचा पाहिजे ना. म्हणून तो हा विठोबा झाला. यावं लागलं ना. आता बघा ते जातो, ते होतं पहिलं आणि मग तो त्याला निर्गुण पाहण्यासाठी त्याला कसं व्हावं लागलं? तेचा तो झाला आणि त्याला कर म्हणा. म्हणून ते एक ढालगत निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. ढालगत निर्माण झाली, पण ढालगत निर्माण झाल्यानंतर तिनं विचार केला की मला लग्न करायचं, पण जो माझ्या पोटी जन्म घेईल मी त्याच्याशी लग्न करू. आणि मग त्याने पाहिलं तिच्यामध्ये त्याला माय उत्पन्न झाली, त्यातून एक लेकरू बाहेर पडलं आणि मग तिनं त्याच्याशी लग्न लागलं. आता तेचा तो झाला, तोचा ती झाला, पुन्हा तिचा पती जन्माला माझे मी झाले तर याची किती. आणि म्हणजे आपल्याला असं का झालं? चुक्यानं याला नावा रूपाला हाणलं आणि त्याच्या नावा रूपाचा वेध आम्हाला लागला. सवे तुकया मेरा, 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 सवे तुकया
जिया पोरे कळली नंदा जिया शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सवे तुकया मेला त्याच्याबरोबर राहिला आणि तेने अगुणा अ म्हणजे या आणि गुणाला म्हणजे नावारूपा आणि याला रूपा बळी दोन्हीकडे तरी जायचं आणि त्याचा वेध आपल्याला लागला एक वेळेस वारकरी संप्रदाय म्हणून पडलेले महिला मंडळ मातामध्ये जुळून पुरुष मंडळी आपापल्या हातावर करा भगवंताचं नामचिंतन आणि अगदी थोड्या वेळेमध्ये गोकुळाचं चरित्र सांगावं लागेल त्याच्या फड्या आपल्या फड्या त्याच्यापेक्षा जास्त नाही तर त्याच्या फड्या महत्वाच्या त्याच्या फड्या सांगतो आणि फक्त एक 10 ते 15 मिनिटं अगोदर सुट्टी द्या कारण मी असा लगेच गाडीत बसतो कारण बीडला संध्याकाळची सेवा आहे एवढं वर्ष जर माफी मागून जर बसायला वेळ नाही कार्यक्रम तुम्ही म्हणतात तोपर्यंत कुठलं तसं राहिले कारण आता नेहमीचा ओळखीचा असेल ना तर तेवढं तुम्ही मला बोनच द्या हातावर का राहतो राहू द्या असेल जय विठोबार महिला मंडळ सुद्धा गोड भजन करतात आणि माणसापेक्षा महिला भावना प्रधान असतात त्यांनी कीर्तनाला जायचं ठरवलं जाणार म्हणजे जाणार आपल्या माणसानं आता काय कीर्तनाला आला काय बुवा दुसरा म्हणतो चमकलाय बाबा चमकत असतो तिसरा म्हणतो जाता येईल त्याचा आगम व्हायचा आगम एक म्हणतो आगम झाला दुसरा म्हणतो एवढी व्हायची आणि भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार धारण केल्याच्या नंतर पहिली आपली लोक बोलावली पहिली ज्यांना सांगितलं मी वचन दिलं होतं की माझे गडी कोण कोण निवडा या बरोबर गोकुळ बाजूला झाले म्हणजे काय तुम्ही तर फार दुबळे बनले म्हणजे हो का बरं तुमच्याकडे खायला काही इतक्या काही तुमच्याकडे तर तुम्ही दुबळे बनले ते म्हणले हे आमचं सगळं जातोय डेअरीला आणि ठेसला राहतो डेअरीला भले मग आता एक काम करून आपण चोऱ्या करून खायचं आणि जे भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले महाराज सगळ्या गावात गोबाडा झाला चोरड्यामध्ये आज याचं घर फुटलं त्याचं घर फुटलं त्याच्या घरी चोरी याच्या घरी चोरी आणि 10-12 जोडून एकत्रित जमल्या आणि आपण असं करू मोर्चे घेऊ याच्या आई वडिलांच्या घरी जाऊ त्यांना सांगू त्यांच्या कानावर घालू त्यांनी ऐकलं तर ठीक नाही तर मग आपण करून आणू जे निघाल्या महाराजांनी एका गोडीने नाव द्यायला म्हणजे येशुदे बाळ तुझा का येशुदे बाळ तुझा तारा येशुदे बाळ तुझा तारा नाही तुझी या मनाला तुझी गोडवती काना आधुनिक नाही तुझी या मनाला तुझी गोडवती काना गणाची गेल्या आमच्या आमच्या घरी येतं वाटेल जाते यशोदामध्ये माझा लेखा मोकळा आहे का तुमच्या घरी यायला चोरते चोरून पुन्हा शिरतो आणि कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवीत नाही जी बाई लेकराला नाव ठेवती ती त्याची आईच नाही
तुम्ही एखाद्या बाईला म्हणा तुझं पोरग माझ्या पोराचं वाटत जातो बाई, ती म्हणते माझा मुलगा कोणाच्या वाटत जायला मोकळाच नाही, माझ्या मुलाची मला गॅरंटी आहे, माझा मुलगा कोणाच्या दगड परिचित नाही. तिथं तिला पुढं सांगतो एखादी तर काळं असलं खेळलं तरी असं तुम्ही माझा पंडित आहे, माझं सोन आहे, माझा बापडे आहे. एका ठिकाणी फेटा बांधायला गेलो आणि तिला ती मावशी मसाला वाटीत होती, पाट्यावर मसाला वाटायचीच नाही. आमच्याकडे पाटा मसाला पाठात होता, पाठावर होता पाहिला होता. आणि काही दिवसांनी फक्त अजून 10 वर्ष थांबा, जुन्या टेक्नॉलॉजीकडे आपल्याला वळावं लागणार, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. सुती कपडे आता घालायला लागले, घरामध्ये व्हेंटिलेशन म्हणजे आपण जे हवा येण्यासाठी पहिली लोक धार ठेवायचे बघा, सौन माळ बांधल्यानंतर वर असे भूल ठेवायची, त्याच्यावर खापर झाकण ठेवायची, घरामध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे. आणि भाजी सुद्धा अगदी सरळ पाट्यावर वाटून, कारण तो दगड आपल्या पोटात जातो, लोखंडाच्या भांड्याने लोहा आपल्या पोटात जातो. आपल्या शरीराला लोहाची गरज आहे, दगडाची गरज आहे, मातीची गरज आहे. बकरीचं दूध जर काढून तुम्ही पिली आणि 2 मिनिटं जर दूध जागेवर ठेवलं खाली माती साचते बघा, म्हणजे दुधामध्ये सुद्धा माती असते. विठाला विठाला आता ते फिल्टर होण्याचं दुधाचं असं काही गेलं गेलं तर कसली माती कसलं काय, म्हणून लागले दुखायला पुढे गे उभाच राहता येईना. आणि मग ते मसाला वाटत होती, मी खेटाबा झाली गेलो, तिची सासू घरात वाटली, तिथे लेकरू अंगणात फिरलं, काळं खाऊ दिवसा काहीतरी लावून पाहाव, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, एवढी मोठी ढेरी वाटीत काला काढलेला, शिरीरची माश्या नाकात. मी आता घरात पाठवला, ती म्हणते महाराज माझा वाघ आहे बरं. म्हणलं वारे वाघ. आणि आपण सासू म्हणते महाराज माझ्या वाघाचं पिल्लू येते. म्हणलं धन्य माता पिता त्याला बोलत असते की नाही, येते तर माता लई गोड गाते म्हणते सुकार बुवा. आणि ते समीर खेळायचे बघा. 5 वर्षाचं माझं गे बाळ, अंगणी माझ्या खेळ घेता